शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव संजय गाढवे. नेहमीप्रमाणे आपण शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो. संपूर्ण महाराष्ट्रभर कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण नेहमी संवाद साधतो की बाबा शेतीतला उत्पादन खर्च कमी कसा करायचा. आणि शेतकऱ्यांनी जर आज शेती समजून घेतली, उमजून घेतली आणि त्याच्यानंतर नियोजनबद्ध जर केली तर शेतीतला खर्च हा आरामात कमी होऊ शकतो. तो अगदी 30, 40, 50% पर्यंत खर्च कमी होऊ शकतो. आज आपण दरवेळेला काय बोलतो की बाबा शेती परवडत नाही, शेतीमध्ये भरमसाठ खर्च होतो, बाजारभाव आपल्या हातात नाही, 100% नाहीच आपल्या हातामध्ये. परंतु जर का शेतीमधला उत्पादन खर्च नियंत्रित ठेवला तर कमी बाजारात सुद्धा आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतं ना. मग शेतीचं टेक्निक समजून घेतलं, शेती नियोजनबद्ध केली तर काय होऊ शकतं ना, या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आता उदाहरण बघा, आपण एका कांद्याच्या प्लॉटवरती या ठिकाणी बसलेलो आहे. कांदा हे पीक महाराष्ट्रामध्ये, कांदा हे 1 नंबरचं पीक आहे. शेतकऱ्याला नगदी उत्पादन मिळवण्यामध्ये कांद्याचा नंबर लागतो. मग कांद्यामध्ये लोक काय करतात, शेतकरी मित्र काय करतात की पहिली गोष्ट म्हणजे कांद्याचे बाजारभाव हे आपल्या हातात जर नाहीत आणि जर बाजारभाव पडले तर शेतकरी म्हणतो की माझा कांदा लॉसमध्ये गेला. पण आज जर आपण पाहिलं की जर खर्चच नियंत्रित केला आणि उत्पादन वाढवलं तर कमी खर्चामध्ये, कमी रेटमध्ये सुद्धा आपण अधिक प्रॉफिट कमवू शकतो. याचं एक उदाहरण सांगतो शेतकरी मित्रांनो. जर हे करायचंच असेल आपल्याला तर आपल्याला शेतीचं गणित समजून घ्यावं लागेल. आता कांद्यामध्ये जर पाहिलं तर कांद्यामध्ये तुम्ही नियोजनबद्ध जर का शेतीमध्ये नियोजन करून जर काम केलं तर काय होऊ शकतं, कशा पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन करू शकतो, याच्यावरती आपण चर्चा करूया. हे कांद्यामध्ये आपल्याला कमी खर्चाची शेती करायची, अधिक भरघोस उत्पादन घ्यायचं, काय करावं लागेल. तर पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल की कांदा पिकाचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे. कांदा पिकाचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे. एक साधं सिंपल गणित आपण जर पाहिलं की कांद्यामध्ये आपण एक कांदा लावला तर त्या कांद्यामध्ये टोमॅटो सारखं एकाच वेळेला 10 फुलं येऊन 10 फळं येतील, 12 येतील, 15 येतील असं होणार आहे का, तर नाही होणार. एक रोप लावलं तर त्याला एकच कांदा येईल. मग बाजारात जर आपण गेलो तर आपण साधारणपणे 1 किलोमध्ये किती कांदे येतात. जर आपण एका व्यवस्थित वजनाचे कांदे पकडले तर 1 किलोमध्ये 10 ते 11 कांदे येतात. आपण आज सरासरी पकडू की 10च कांदे येतात. म्हणजे 10 कांदे म्हणजे एक कांदा 100 ग्रॅमचा आहे. सरासरी जर आपण हे गणित गृहीत धरलं तर 1 एकरामध्ये आपल्याला अधिकतम उत्पादन किती यायला पाहिजे, तर आपल्याला त्या एकरामध्ये आपण किती रोपं लावतोय आणि ती रोपं 100 ग्रॅमची जर झाली तर निश्चितपणे आपल्याला एकरामध्ये येणारं उत्पादन जे आहे ना तर ते किती येणार हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता समजून घ्या तुम्ही, साधारणपणे आपलं जर का 1 एकरचा प्लॉट जर पकडला तर आपल्याला 43,560 स्क्वेअर फूट एका एकरामध्ये जर तुम्ही व्यवस्थित मोजमाप केलं तर त्याचे 560 स्क्वेअर फूटचा 1 एकरचा प्लॉट आहे. आणि एका एकरामध्ये जर आपण 1 स्क्वेअर फूटचा विचार केला, बाबा आपण एक काडी घेतली आणि ती जर एक चौरस फुटाची घेतली आणि ती कांद्याच्या प्लॉटवर ठेवली तर त्या काडीच्या 1 स्क्वेअर फूटमध्ये किती कांदे बसतात, तर 7 ते 8 कांदे बसतात. म्हणजे 43,560 गुणिले जर 7 ते 8 केलं तर 4 लाख रोपं एका एकरामध्ये बसायला पाहिजेत. एका एकरामध्ये रोपाची लागवड ही 4 लाख व्हायला पाहिजे. परंतु हा दंड दिसतो आपला, हा वरंबा दिसतो, याला कांद्याची लागवड होत नाही. म्हणजे कानाकोपऱ्याचा जर विचार केला आपण तर साधारणपणे ह्या दंडाची आणि वरंबाची जागा वगळली 1 लाखभर रोपं आपली कमी झाली. म्हणजे आपले 3 लाख रोपं आपल्या शेतामध्ये आपण लावली, 3 लाख रोपं लावली. म्हणजे 3 लाख रोपं जर तुमच्या शेतामध्ये असतील तर 3 लाख रोपांना जर 100 ग्रॅमचा कांदा आपण काढला, 100 ग्रॅमचा कांदा काढला तर साधारणपणे एकरी 30 टनाचं उत्पादन आपलं होतं. एकरी 30 टनाचं उत्पादन म्हणजे 600 बॅग. तुम्ही मला काय राव काय सांगता. मी काय सांगतोय की तुमच्या 1 एकरमध्ये जर का तुम्ही 100 ग्रॅमचे कांदे पिकवले तर तुम्ही 30 टन उत्पादन घेऊ शकता, 600 बॅग उत्पादन घेऊ शकता. हे मी म्हणलोय. म्हणजे 600 बॅग आल्या का, तर नाही आल्या. कमी होण्याची कारणं काय आहेत, तर एक साधं सिंपल गणित आपण समजून घेऊ. 600 बॅगमध्ये कमी कुठं होतात, तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण जे 3 लाख रोपं लावतो ना त्यांची मर होते. 10-20% मर तर अशी सहज होऊन जाते. आणि 10-20% जर मर झाली, 3 लाखमध्ये 20% जर पकडली तर 60,000 रुपये झाली तुमची. आणि 60,000 रुपये गेली तुमची तर 60,000 तीच कांदे आपल्याला 100 ग्रॅमचे करायचे होते. म्हणजे किती झाले, तर 6 टन कांदा तुमचा कमी झाला.
आणि 6 टन कांदा म्हणजे किती, तर 120 बॅग. म्हणजे 600 मध्ये सरळ सरळ तुमच्या 120 बॅग कमी झाल्या. कशामुळे कमी झाल्या, तर तुमच्या कांद्यामध्ये मर रोग आला. कशामुळे आला मर रोग, तर तुम्ही तुमची जी काही रोपं आहेत त्या रोपांचं मुळं जे आहेत त्याला जी बुरशी आहे ती नियंत्रण केली नाही. कांदा लागवड करताना साधी गोष्ट आहे ना, 2 मजूर फक्त एक्स्ट्रा केले असते आणि एक साधं बुरशीनाशक, त्याच्यासोबत पांढऱ्या मुळांना बळकटी देणारा एखादा घटक, हा जर त्याच्यात टाकला असता तर 2 मजुरांचा रोज 500-1000 रुपये त्या औषधांचा खर्च, म्हणजे साधारणपणे 2000 रुपये जास्तीचा खर्च आपण केला असता तर आपण 6 टन कांदे वाचवू शकलो असतो. 120 बॅग किती, 120 बॅग म्हणजे जर व्यवस्थित बाजारभाव जर मिळाला तर 1,00,000-1,15,00,000 रुपयाचा कांदा एका गोणी पाठीमागे 1000 रुपये तर होतात की नाही आपले. एका गोणी मागे 1000 रुपये जरी पकडले तर 120 बॅगमध्ये आपला 1,25,00,000 रुपये इतकं नुकसान झालेलं. काय करायला पाहिजे होतं, फक्त एक बुरशीनाशक, एक मुळी वाढवणारं कुठलं तरी एक औषध आणि 2 मजूर, इतका सिंपल मुद्दा. आपण म्हणतो हा मला खूप घाई असते, ते लागवडीची खूप गडबड असते, त्याला वेळ नाही मिळत, मग तुमचं 5-6 टनाचं नुकसान होतं. म्हणजे 600 बॅगवरून आपण 120 बॅग कमी आलो. त्याच्यानंतर काय, तर कांद्यामध्ये येणारा करपा, हा इथे दिसतो आपल्याला करपा. हा करपा तुमचं किती नुकसान करू शकतो. एक साधी सिंपल गोष्ट आपण समजून घेऊ की कांद्याचं गणित जर व्यवस्थित समजलं तर कांद्याची साईज कशावर अवलंबून आहे. तुम्ही कांद्याची साईज करण्यासाठी किती दिवसानंतर तयारी करता, तर बरेच लोकांचं उत्तर काय असतं माहिती आहे का, आम्ही 50-60 दिवसानंतर तयारी करतो. मला तुम्ही एक साधा सिंपल प्रश्नाचं उत्तर द्या, 50व्या-60व्या दिवसानंतर तुम्ही कांद्याची फुगवण कराल, पण फुगवण कशाची करणार तुम्ही, कांद्याच्या पाकळ्यांची ना. मग हे कांद्याच्या पाकळ्या कशावर अवलंबून आहेत, हे कांद्याच्या पाथींवर अवलंबून आहेत ना. जितक्या पाथी तितक्या पाकळ्या, जितक्या पाकळ्या तितकी फुगवण. एक साधं सिंपल गणित आहे. मग जर कांद्याला जास्तीत जास्त पाथी असतील तर तुम्हाला पाकळ्या मिळतील आणि त्या पाकळ्यानंतर तुम्ही फुगवणार आहेत. पण ज्या कांद्याला पाथीच नाही आहेत त्या कांद्याला पाकळ्या कमी होणार आणि त्या पाकळ्या तुम्ही फुगवणार का, तर नाही. तर सगळ्यात जास्त आपल्याला जर ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर कांद्यामधली पाथींची संख्या आपल्याला वाढवावी लागेल आणि ती जोपासावी लागेल. म्हणजे काय, तर ह्या पाथींना करपा येऊ देता कामाचा नाही. आणि जर कांद्याला, आता ही पाथ आहे समजा आपण एक बघितली, ही पाथ गेली ना, ही पाथ गेली. आता पकडा की 3 लाख तुमच्या कांद्यामध्ये, कांद्याच्या रोपांमध्ये जर समजा अशी एक एक पाथ गेली. आता बघा बहुतेक कांद्याला ही पाथ जी ही करपलेली तर 2 लाख पाथी करपल्या आणि एका पाथीमुळे एका कांद्यामध्ये 10 ते 20 ग्रॅमचं नुकसान झालं. एका पाथीमुळे एका कांद्याचं 10 ते 20 ग्रॅमचं नुकसान झालं तर आपलं कमीत कमी 2 ते 3 टनाचं नुकसान होतं. किती, 2 ते 3 टनाचं नुकसान होतं. एका टनाला 20 पिशव्या पकडल्या तर 3 टनामध्ये आपल्या 60 पिशव्यांचं नुकसान होतं. म्हणजे 600 पिशव्यांमध्ये पहिल्यांदा आपण मुळकुजीमुळे 120 पिशव्यांचं नुकसान केलं होतं, नंतर परत 60 पिशव्यांचं नुकसान केलं, म्हणजे 180 पिशव्या. आलो आपण 420 बॅगवर. आपलं कांद्याचं उत्पादन कमी कमी का होतंय. मग आपल्याला काय करायचं होतं, ही जी पाथ आहे हिला करपा येऊन द्यायचा नव्हता. ह्या पाथीला जर करपा येऊन द्यायचं नव्हतं तर काय करावं लागलं असतं, तर साधी सिंपल गोष्ट आहे, जे फवारे, ज्या फवारण्या आपण करपा आल्यानंतर घेतोय त्याच फवारण्या करपा येऊ नये म्हणून घेतल्या असत्या. आपण लसीकरण का करतो, पोलिओची लस आपण कधी घेतो, पोलिओ आल्यानंतर, की पोलिओ यायचा नाही म्हणून, येऊ नये म्हणून. म्हणजे पोलिओची लस जशी आपण पोलिओ येऊ नये म्हणून घेतो तसं करपा येऊ नये म्हणून काही प्रिव्हेंटिव्ह औषधं मारली तर तुमचे हे पाथी वाचतील. एकदा गेलेली पाथ आहे ती तुमचे 10-20 ग्रॅमचं नुकसान करणार आहे. म्हणजे समजून घ्या शेतकरी मित्रांनो, आपलं नुकसान कुठं कुठं होतं ना, आपण हे समजून जर आपण त्याच्यावर काम केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा बेनिफिट उचलता येऊ शकतो. जसं तुम्ही मुळं ही एका बुरशीनाशकामध्ये आणि मुळी वाढवणाऱ्या घटकामध्ये बुडवून जर लावली तर तुमचं 100-125 गोण्यांचं नुकसान वाचते. तसं करपा येऊन नाही दिला तर तुमची एक जरी पाथ करपण्यापासून वाचवली तर अख्ख्या प्लॉटमध्ये 2 लाख पाथी जर तुम्ही करप्यापासून वाचवल्या तर तुमचं 60 बॅगांचं नुकसान ठरत आहे. म्हणजे 180 बॅगा तुमच्या इथं तुम्ही वाचवल्या आणि जर घटवल्या तर त्या 420 पर्यंत आल्या. आता पुढचं नुकसान काय आहे तुमचं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. इथं शेतकरी मित्र सगळ्यात चुकीच्या पद्धतीनं काम करतो. मला तुम्हाला चुकीचं ठरवण्यामध्ये कुठलाच इंटरेस्ट नाही आहे, पण अयोग्य खत व्यवस्थापन, कोणत्या वेळेला काय दिलं पाहिजे ना हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी आपण खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी शेती करू शकतो आणि कमी खर्चाची शेती करू शकतो. तर अयोग्य खत व्यवस्थापन म्हणजे काय, माझ्या कांद्याला कोणत्या खताची गरज आहे,
माझ्या कांद्याच्या ह्या स्टेजला मला काय अन्नद्रव्य दिलं पाहिजे आणि ते देत असताना मी कोणती काळजी घेतली पाहिजे ना, या गोष्टींची आपल्याला खरी म्हणजे कुणीतरी शिकवण दिली पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. आता एक साधं सिंपल गणित समजून घ्या. आपण कांदा जेव्हा आपण काढतो ना, तर कांद्यामध्ये 4 प्रकारच्या साईज आपल्याला दिसतात. पहिली साईज जी दिसते ना ती आपल्याला दिसते चिंगळी कांदा, एकदम बारीक कांदा. दुसरा जो कांदा आहे ना तो दिसतो आपल्याला गोलटी, गोल कांदा, छोटा. तिसरा कांदा जो आपल्याला दिसतो ना तो दिसतो मीडियम साईजचा कांदा. आणि चौथा कांदा जो आपल्याला दिसतो ना तो दिसतो गोळा, म्हणजे जो मोठ्या साईजचा कांदा आहे. असे 4 कांदे जे दिसतात ना आपल्याला, हे एका एकरामध्ये आपल्याला जेव्हा आपण कांद्याची हार्वेस्टिंग करतो तेव्हा आपण ग्रेड करतो तेव्हा आपल्याला दिसतात. मला सांगा ना शेतकरी मित्रांनो, एक साधं सिंपल गणित आहे. तुम्ही एका क्षेत्रामध्ये एकसारखी जमीन आहे, एका क्षेत्रामध्ये तुमची जमीन एकसारखी आहे, तुमचं खत व्यवस्थापन एकसारखं आहे, पाणी एकसारखं आहे, त्या जमिनीमध्ये वातावरण एकसारखं आहे, मग वेगळ्या वेगळ्या साईजचे कांदे काय येत आहेत तुमच्याकडे? 4 साईज का बरं येत असतील? वातावरण सारखं, पाणी सारखं, शेती सारखी, खत व्यवस्थापन सारखं, हे वेगवेगळे कांदे येत का असतील? तुम्ही कधी हे समजून घेतलंय का? हे गणित आपण जर का समजून घेतलं ना तर ह्या गणितावरती खऱ्या अर्थाने कांद्यामध्ये ज्या 200-250 गुणी कमी होतात अजून. म्हणजे आज आपल्याला एकराला 200-250 गुणींच्या वरती कांदा मिळत नाही. फार चांगलं व्यवस्थापन केलं तर 300-350 गुणी मिळतात. या 420 वरून आपण डायरेक्ट 200-250 वर काय येतो? मधल्या 100-200 गुणीचं नुकसान कुठं होतं? ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल शेतकरी मित्रांनो. आणि ही गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल ना तर आपल्याला ह्या आपल्या नेमक्या चुका कुठं होतात हे समजून घ्यावं लागेल. कांदा पिकामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती का? ह्या ज्या पातींची संख्या असते ना, पातींची संख्या हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो कांदा पिकाच्या साईजमध्ये. आणि कांदा पिकाच्या साईजमध्ये जर तुम्ही विचार केला ना की पातींची संख्या काय काम करत असेल, जितक्या पाती तितक्या पाकळ्या, जितक्या पाकळ्या तितकी फुगवण. एकदम सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा एखादा मोठा कांदा घेता ना, गोळा कांदा, तो गोळा कांदा आपण घेतला ना तर त्या गोळा कांद्याला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर 12, 13, 14, 15 पाती असतात. 10 पातींच्या वरच पाती असतात तेव्हा त्याच्या कांद्याची साईज मोठी होते, गोळा कांदा होतो. चेक करा. तुमचा मीडियम कांदा जर असेल तर 8 ते 10 पाती असतात. तुमचा गोलटी कांदा असेल तर 4 ते 5 पाती असतात. आणि ज्या कांद्याला एकदम आपण हे म्हणतो चिंगळी कांदा, त्याला 2 किंवा 3 पाती असतात. तुम्ही चेक करा, तुम्ही अनुभवी शेतकरी आहेत, तुम्ही सगळे लोक बघता. मग एकाच प्लॉटमध्ये चिंगळी कांदा यायचं कारण काय? एकाच प्लॉटमध्ये तुमचे मीडियम साईज यायचं कारण काय? एकाच प्लॉटमध्ये तुमचा गोळा कांदा होण्याचं कारण काय? तर हे जर का आपण व्यवस्थित समजून घेतलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे तर तुमच्या कांद्यामध्ये असणारी पातींची संख्या. मग मला जर मोठा कांदा घ्यायचा आहे, 100 ग्रॅमच्या वरचा कांदा घ्यायचा तर मला माझ्या कांद्याला मिनिमम 10+ पाती पाहिजेत. हे नियोजन आपण केलं पाहिजे की नाही? आणि हे 10+ पाती जर मला पाहिजे असतील तर मी त्या पाती माझ्या कांद्याला कोणत्या वेळेपर्यंत यायला पाहिजेत याच्यावर काम केलं पाहिजे. मायक्रो प्लॅनिंग आपण म्हणतो, सूक्ष्म नियोजन म्हणतो, हे तेच आहे. मग हे मायक्रो प्लॅनिंग काय आहे? तर साधी आणि सिंपल गोष्ट की कांदा पिकाचं जे खत व्यवस्थापन आहे हे खत व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित जर केलं तर आपल्याला ह्या अशा प्रकारच्या पातींचे फुटवे हे आपल्याला दिसायला सुरुवात होते. कधी करावं लागेल खत व्यवस्थापन? पहिल्यांदा आपण काय करतो माहिती का? सगळ्यात मोठी चूक काय करतो तर ती ही चूक आहे की कांद्यामध्ये आपण खत जे टाकतो ना, खत टाकायचं आपल्याला चुकत नाही, पण कांद्यामध्ये खत टाकायची वेळ आहे ना ही आपली चुकती आहे. आपण कांदा लागवड करत असताना खत टाकलं पाहिजे, कारण आपल्याला कांद्याला नत्र लागते, कांद्याला फॉस्फरस लागते, कांद्याला पोटॅश लागतो. परंतु आपल्या पिकामध्ये हे घटक जेव्हा जातात ते घटक आपल्या कांद्याला अवेलेबल कधी होतात ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. बहुतेक लोकांच्या मनामध्ये एक पहिला प्रश्न असतो की बाबा कांद्याला मी काय करतो तर मी आंबवण्यावरती पाणी देतो. म्हणजे साधारणपणे मी कांद्याची लागवड केली तर 10 ते 12 दिवस शेतकरी काय करतात, आंबवणी देत नाही. 10-12 दिवसाचा गॅप पडतो आणि त्या 10-12 दिवसामध्ये त्या कांद्याला तुम्ही जे खत व्यवस्थापन केलेले तर ते साधारणपणे 15व्या दिवशी तुम्ही कांद्याला खत टाकणार असाल तर 15व्या दिवशी तुमच्या कांद्याला ते खत जाते. त्याच्यामध्ये तुम्ही समजा एक 1841 गुण टाकलेली आहे. आपण एक उदाहरण घेऊया. तर 18 म्हणजे काय? तर 18 म्हणजे नत्र. नत्र तुम्ही जमिनीत टाकलं तर ते 24 ते 48 तासामध्ये लागू पडतं. लागू पडलं तर तुम्हाला लगेच कांदा हिरवागार झालेला दिसतो. नत्राचं कामच आहे कांद्यामध्ये जायचं, क्लोरोफिल कंटेंट वाढवायचा. क्लोरोफिल कांद्याची हिरवळ वाढवते, अन्नद्रव्य वाढवतं.
पण कांद्याचं नत्र हे जे काही प्रमाण आहे तुम्ही जेव्हा टाकता 24 ते 48 तास लागू होतं, जेवढं टाकता त्याच्या निम्म लागू होतं, निम्म उडून जातं किंवा जमिनीमध्ये फिक्स होतं. 8 ते 10 दिवसात हा संपूर्ण कार्यक्रम राबवला जातो आणि म्हणून नत्र टाकलं की कांदा हिरवागार दिसतो. पण त्याच्या सोबत जे 46 नावाचा घटक आहे तो फॉस्फरस, जे 46% घटक आहे तो फॉस्फरस. तो फॉस्फरस काय लागू होतो तो P2O5 ह्या फॉर्मॅटमध्ये असतो. P2O5 मध्ये फॉर्मॅटमध्ये असलेला जो काही फॉस्फरस आहे तुमच्या जमिनीत आहे त्या कंडिशनला लागू पडतो का नाही. तो P+ मध्ये कन्वर्ट झाल्याशिवाय तो तुमच्या जमिनीला लागू पडत नाही, पिकाला लागू पडत नाही, मुळांना तो घेता येत नाही. आणि मग P+ कन्वर्ट होण्यासाठी त्याला 25 ते 30 दिवसाचा कालावधी लागतो. तेव्हा तो फॉस्फरस तुमच्या मुळाला घेण्यालायक बनतो आणि मग ते तुमचं मूळ उचलतं. असं कधी झाले का नत्र टाकलं मग जसा कांदा हिरवागार होतो तसं फॉस्फरस टाकलं लगेच पातींचे फुटवे वाढले का नाही वाढत, तर तो फॉस्फरस लगेच रेडी कंडिशनला लागू पडत नाही आणि मग तो 25 ते 30 दिवसांनी लागू पडतो. कॅल्क्युलेशन करा, 15 दिवसापर्यंत मी खत व्यवस्थापन केलेलं नाही आणि तिथून पुढे लागू पडायला 30 दिवस गेले, म्हणजे टोटल 45 दिवस गेले. आणि ह्या 45 दिवसामध्ये मी माझ्या कांद्याला पाथींचे फुटवे होण्यासाठी आवश्यक असलेला फॉस्फरस, कारण फॉस्फरसचं कामच आहे पाथींचे फुटवे करणं आणि पांढऱ्या मुळांची वाढ करणं, याच्यासाठी मी काहीच दिलं नाही. आणि मग पहिल्या महिन्यामध्ये आपण जे काही कांद्याला खत व्यवस्थापन केलेलं आहे त्या खत व्यवस्थापनामध्ये पाथींच्या फुटव्यासाठी, पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारचं खत व्यवस्थापन केलेलं नाही. आणि मग आपण पाहतो 1 महिन्याचा कांदा असेल तर 3, 4, 5 पाथींच्यावर पाथी नसतात. माझं प्रामाणिक मत मी तुम्हाला सांगतो, पहिल्या महिन्यात तुम्ही जर का सगळ्यात पहिलं काम कोणतं करायला पाहिजे तर कांद्यामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ आणि पाथींचे फुटवे याच्यासाठी आवश्यक असलेलं खत व्यवस्थापन केलं पाहिजे. ते घटक त्यावेळेला त्याला रेडी कंडिशनला अवेलेबल पाहिजे आणि ते जर तुम्ही केलं मित्रांनो तर पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही काय होतं तर बोनसमध्ये येतं. हा प्लॉट तुम्ही बघा, हा प्लॉट आहे 40-45 दिवसाचा, 45 दिवसाचा होतोय. पण आज ह्या कांद्याच्या पाथी जर पाहिल्या तर 1, 2, 3 ही 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पाथीत. आपण जर इथं पाहिलं हे पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सरासरी 8 ते 9 पाथी. नवीन पाथी यायला येत आहेत, अजून आरामात 3 ते 4 पाथी यायला येतील, 12, 13, 14, 15 पाथी येतील. तर बस आपण सरासरी जर सगळीकडे पाहिलं या कांद्यामध्ये पाथींचे फुटवे हे मिरॅक्युलस आहेत. तुम्ही कुठेही अंदाज घ्या. मग हे खत व्यवस्थापन करत असताना आपण आपल्या कांद्यामध्ये हे जर केलं की पहिल्या महिन्यात काय केलं आपण तर पाथींचे फुटवे आहेत, पांढऱ्या मुळांची वाढ आहे. पांढऱ्या मुळांची वाढ कशासाठी, आवश्यक असलेले अन्न घटक खाणारी तोंड, हेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कांद्यामध्ये करायला लागते. आणि हेच आपण पहिल्या महिन्यामध्ये आपण ह्या प्लॉटमध्ये काय केलं की कांद्याच्या पाथींची संख्या कशी वाढेल याच्यावर पहिला फोकस दिला. आणि मग याचं खत व्यवस्थापन सुरुवातीला केलं. त्याला फॉस्फरस कधी अवेलेबल होईल, लवकरात लवकर पहिल्या महिन्यात अवेलेबल झाला, त्याच्या पाथींचे फुटवे वाढले. आणि मग मला ह्याच कांद्यामध्ये 100 ग्रॅमचा 125 ग्रॅमचा कांदा करण्यासाठी आवश्यक असलेले पाथींचे फुटवे मिळणार आहेत. आणि सरासरी जर तुम्ही कुठेही पाहिलं तर प्रत्येक कांद्याला 7, 8, 9 पाथी, 9 ते 10 पाथी आपल्याला दिसतात. आणि मग ह्या प्लॉटमध्ये छोटा कांदा राहिला का तर इथे चिंगळी कांदा आणि गोलटी कांदा आपल्याला मिळणारच नाही आहे, किंवा मिळाला तरी त्याची संख्या 5-10% वरती नसणार आहे. आणि मग कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाथींची संख्या जर आपल्याला मिळाली तर त्याच्यामधून आपल्याला कांद्याची साईज मोठ्या लेवलला करणं ही गोष्ट आपल्याला सगळ्यात सोपी होणार आहे. आणि म्हणून खत व्यवस्थापन करताना फॉस्फरस नावाचा घटक जो आहे ना, हा घटक कांद्याला सगळ्यात लवकर अवेलेबल झाला पाहिजे, नत्र सगळ्यात लवकर अवेलेबल झालं पाहिजे. आणि म्हणून खत व्यवस्थापन करताना काहीतरी खत टाकायचंच आहे. आपण सुरुवातीला टाकलं तर काय होईल. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो एक समजून घ्या, एक सूत्र समजून घ्या. पहिल्या महिन्यात पांढरी मुळं आणि पाथींचा फुटवा याच्यावर काम करा. कमीत कमी 7, 8, 9 पाथींपर्यंत आपण पहिल्या महिन्यात गेलो पाहिजे, हे टार्गेट ठेवा. दुसऱ्या महिन्यामध्ये कांद्याची जी मान आहे, पोगर आहे, बघा आपण आता साधारणपणे 1.5 महिन्याचा कांदा आहे त्याचा पोगर बनायला लागलेला आहे. कुठे जाऊन बघा तुम्ही आतमध्ये जर आपण पाहिलं तर कांद्याचा पोगर दिसतोय. आपण जर व्यवस्थित याच्याकडे लक्ष दिलं तर बघा कुठे जा त्याची वेन बांधताना दिसते, कांद्याचा पोगर बांधताना दिसतोय. हे तर आपण बघून घ्या. हा म्हणजे आपण काय करतोय तर कांद्याचा पोगर जो आहे ना हा बनलेला आहे बघा. तर तुम्ही बा आणि हा कांद्याचा पोगर ज्या वेळेला बनला जातो ना तर त्यावेळेला कांद्याची गाठ आपल्याला एकदम सिंपल जर गणित पाहायचं असेल तर इथं दिसेल.
बघा याची गाठ बनायला लागली कांद्याची, इथे आपल्याला दिसतं. ज्या कांद्याचा पोगर बनला त्या कांद्याची खालून गाठ बनायला सुरुवात होती. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मला तुम्हाला ह्या ठिकाणी समजून सांगायचं आहे, कांदा व्यवस्थापन करताना पहिल्या महिन्यामध्ये कांद्याचा पोगर बनला की कांद्यामध्ये गाठ बनायला अडचण येणार नाही. आणि तो पोगर सुद्धा त्याचा जमिनीपासूनची उंची जी आहे ना ती शॉर्ट राहिली पाहिजे. जमिनीपासून कांद्याची मान जर लांबली ना तर कांद्याची गाठ बनायला त्रास होतो. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो समजून घ्या, खत व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने केलं पाहिजे. कांद्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त झालं नाही पाहिजे. आणि फॉस्फरस योग्य वेळेला जर दिला तर कांद्यामध्ये पातींचे फुटवे वाढतील. कांद्याची मान जी आहे ना ती मान जाड होईल. पातींचे फुटवे जर योग्य असतील तर कांद्याची वेण चांगल्या पद्धतीने बांधली जाईल. आणि म्हणून दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला फोकस काय करायचा आहे तर कांद्याची मान चांगली झाली पाहिजे. आणि मग ज्या कांद्याची मान चांगली होईल ना त्या कांद्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये गाठसुद्धा एकदम सुदृढ अशा पद्धतीची व्हायला काहीच अडचण नाही. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला ह्या ठिकाणी समजून सांगायचे, कांद्याचे व्यवस्थापन करत असताना कांद्याला आवश्यक असलेले अन्न घटक कोणते, तर कांद्याला आवश्यक असलेले अन्न घटक NPK पाहिजे का तर पाहिजे. तुम्ही खत व्यवस्थापन करताना नायट्रोजन दिलं पाहिजे का दिलं पाहिजे, फॉस्फरस दिलं पाहिजे का दिलं पाहिजे, पोटॅश दिलं पाहिजे का दिलं पाहिजे. खत व्यवस्थापन करत असताना माझं सुरुवातीला म्हणणं असं आहे की तुम्ही कांद्याच्या लागवड करत असतानाच कांद्याला खत दिलं पाहिजे. एकरी 1 ते 2 बॅगा NPKच्या दिल्या पाहिजेत. ह्या देत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कांद्यामध्ये सिलिकॉनचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. कांद्याची जी पात असते ना पात, ही जी पात आहे ना जर बघा याचा आवाज येतो, हा जो आवाज येतो ना हा पातीचा कडकपणाचा आवाज आहे. आणि पात जे कडक होते ती सिलिकॉन नावाच्या एका घटकामुळे कडक होते. आणि मग हे सिलिकॉन जे आहे ना हे सिलिकॉन तुम्हाला कांद्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या खत व्यवस्थापनामध्ये दिलं पाहिजे. पोटॅश आपल्याला पाहिजे. पोटॅश आपण म्हणतो फक्त साईज वाढवायला, पण पोटॅश या घटकाचा कांद्यामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये फायदा होतो. पोटॅश हे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. नत्राचा रोल काय आहे तर तुमच्या पिकामध्ये क्लोरोफिल कंटेंट वाढवणं, हिरवळ वाढवणं. क्लोरोफिल वाढलं तर अन्न निर्मितीची प्रक्रिया सुकर होते. फॉस्फरसचं काम काय आहे तर पातींचे फुटवे वाढवणं, पांढऱ्या मुळांची वाढ करणं. पोटॅशचं काम काय योग्य साईज गाठ करणं आणि त्याच्यासोबत त्या कांद्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणं. मग नत्र, फॉस्फरस, पोटॅश तर सुरुवातीच्या काळात एकरी 1 ते 2 बॅग NPK कुठलेही ग्रेड वापरा. उन्हाळी कांद्यामध्ये 1840, 821 सारख्या खतांचा वापर केला खूप चांगला होईल. त्याच्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅशची एखादी 40 किलोची बॅग घ्या. सिलिकॉनची 40 किलोची बॅग घ्या. सल्फर हा अतिशय महत्त्वाचा घटक कांद्यामध्ये. सल्फर पहिली गोष्ट म्हणजे जमिनीतून जेव्हा तुम्ही देता तेव्हा जमिनीत असलेली बुरशी नियंत्रणात आणायचं काम करते. दुसरी महत्त्वाचं काम काय करतं सल्फर तर सगळ्यात महत्त्वाचं काम करतं जो कोणतं पीक असेल त्याचं नैसर्गिक घटक वाढवण्याचं काम करतं. मिरचीत द्या, मिरचीचा तिखटपणा वाढवायचं काम केलं. कांद्यामध्ये द्या, कांद्यामध्ये जे डोळ्याला आग येते ना तो घटक जो असतो ना तो सल्फरमुळे वाढत असतो. कांदा तिखट बनतो, कांदा तुमचा कलरमध्ये चांगला बनतो, कांदा टिकाऊ बनतो. सल्फर तुम्ही बेसल डोसला द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो की कांद्यामध्ये पांढऱ्या मुळांची संख्या जर वाढवायची असेल तर तुम्ही त्याला एक चांगल्या पद्धतीचं ह्युमिकचं कॉम्बिनेशन दिलं पाहिजे. पोटॅशियम ह्युमिक एकटंच जमत नाही. आपण काळी पावडर म्हणतो त्याला, तसं नाही. त्याच्यामध्ये ह्युमिक आलं पाहिजे, ह्युमिन आलं पाहिजे, फुलविक आलं पाहिजे. त्या प्रत्येक घटकाचं वेगवेगळं काम आहे. आणि म्हणून बेसल डोसला तुम्ही ते देत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, खत व्यवस्थापन करताना कांद्याच्या आंबवणीवरती आम्ही जेव्हा व्यवस्थापन करतो ह्या कांद्याला आंबवणीवरती आम्ही फॉस्फरस, ऑर्गॅनिक फॉस्फरस, मी कधीही वॉटर सोल्युबलच्या नादी लागत नाही. वॉटर सोल्युबल खतं ही पिकाला असलेला कॅन्सर आहे. वॉटर सोल्युबल खतांमुळं तुमचा प्लॉट हिरवागार दिसेल, चांगला दिसेल, परंतु तो जर चॅलेंज आलं तर लवकरात लवकर करप्याला किंवा रोगाला बळी पडतो. वॉटर सोल्युबल खतं कुठल्याही शेतकऱ्यासाठी एक इन्स्टंट रिझल्ट म्हणून ठीक आहे, परंतु ते तुमचं काय पीक जे आहे ना ते आजाराला प्रतिकारक्षम नसतं. आणि म्हणून कुठल्याही पिकामध्ये जर प्लॉट लॉंग टर्म चालवायचा असेल, झेंडू असेल, टोमॅटो असेल, कुठलेही तोड पीक असेल, जास्ती काळ टिकवायचं असेल ना तुम्ही वॉटर सोल्युबलचा प्लॉट आणि वॉटर सोल्युबल नसलेला प्लॉट याच्यातलं कम्पॅरिझन करून पहा. ज्या प्लॉटला वॉटर सोल्युबल खतं जास्त दिलेली आहेत तो प्लॉट कधीच टिकाऊ नसतो. किंवा कांदासुद्धा तुम्ही वॉटर सोल्युबलवर काढा तो जास्ती काळ टिकणार नाही. आणि म्हणून मी इथं नत्र, फॉस्फरस जे द्यायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये जे माझ्या बेसल डोसमध्ये ते लगेच लागू पडत नाही आहे फॉस्फरस, तर मी त्याला एक ऑर्गॅनिक फॉस्फरस त्याला सुरुवातीला दिलेला आहे. तो पण मी देत असताना कधी दिलेला आहे आंबवणीच्या अगोदर एक स्प्रे घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे इतके जोरात त्याचे फुटवे निघलेले.
आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीच्या महिन्यामध्ये मी त्याच्यावरती त्याचं जे पातींचे फुटवे आहेत, पांढऱ्या मुळे आहेत, ते वाढवण्यासाठी त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की दुसऱ्या महिन्यामध्ये मान जाड करायची. मान जाड करण्यासाठी पण काय लागतं आहे, तर आपल्याला 52-34 ग्रेड लागणार आहे. वॉटर सोल्युबलच्या ऐवजी मी ऑर्गॅनिक ग्रेड त्याच्यामध्ये वापरली आणि खूप छान रिझल्ट दिसतोय ना. वॉटर सोल्युबलमध्येच जायला पाहिजे अशी काही गरज आहे का, तर नाही आहे. माझं पीक जोपर्यंत 60 दिवसाचं होत नाही ना, तोपर्यंत मी त्याला वॉटर सोल्युबल स्टिरॉइड देऊन काय फायदा आहे. आज पिझ्झा बर्गर खाणारी पिढी आणि दूध भाकर खाणारी पिढी कुस्तीच्या मैदानात जर समोरासमोर आली, तर आपल्याला माहिती आहे दूध भाकर खाणारा कधी सरस होणार आहे. तसं तुम्ही वॉटर सोल्युबल म्हणजे पिझ्झा बर्गर आहे. आणि दूध भाकर खाणारी जी मुलं आहेत ना, ती मुलं योग्य व्यवस्थापन नॅचरल फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण त्याला व्यवस्थापन करतो, तेव्हा ती मुलं अधिक ताकदवान बनतात. आणि ह्या प्लॉटवरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या दिसत असतात. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळातलं व्यवस्थापन, तुमचा फाउंडेशन जर तुम्ही प्रॉपर लेवलला टिकवलं, तर निश्चितपणे त्याचा पाया मजबूत झाला ना, तर त्याच्यावर उभी राहणारी भिंत. याच्यात बघा ना, उद्या आज आपल्याला पातींचे फुटवे चांगले आहेत, गाठ चांगली आहे, आपला मान चांगली आहे, आपला गाठ आणि साईज होण्यासाठी व्यवस्थित प्लॅटफॉर्म इथं तयार झालेला आहे. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं काय, की सुरुवातीच्या 60 दिवसाच्या आतलं जे व्यवस्थापन आहे ना, हे करत असताना केमिकलचा कमीत कमी वापर करा. रासायनिक खतं टाळू शकत नाही, ती टाका, परंतु ती टाकत असताना त्याचा योग्य वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जमिनीमध्ये खत किंवा कुठलीही फवारणी असेल तर त्याचं औषध, याच्यामध्ये pH हा घटक फार महत्त्वाचा असतो. कारण आपल्या खतामध्ये 6-6.5चा pH असतो आणि औषधामध्ये पण 6-6.5चा pH असतो. आपल्या जमिनीचा किंवा पाण्याचा pH जर हा 7-8-9च्या पुढे गेलेला असेल, तर तुम्ही किती भारी औषध मारा. 1 ml ने औषध मारायचे असेल, जर pH जास्त असेल तर तेच 1.5 मिलीने लागतं, तेच 2 मिलीने लागतं. किंवा खतामध्ये सुद्धा जमिनीचा pH जर 8च्या वरती गेला असेल, तुम्ही जिथे 1 गुणीनं काम बघते तिथे 2 गुणी लागतात, 3 गुणी लागतात. आणि म्हणून त्याचा अपटेक प्रॉपर होत नाही. आणि म्हणून जमिनीचा pH कंट्रोल करा. आणि म्हणून मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो, की कांदा पिकामध्ये ना भरघोस उत्पादन करायचं असेल तर वेगळं काहीच करावं लागत नाही. तुम्ही जमिनीचा पोत जो आहे ना, तो व्यवस्थित ठेवा. जमिनीचा पोत कशावरती अवलंबून आहे, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बनचं प्रमाण हे योग्य ठेवलं पाहिजे. जमिनीमध्ये वापसा कंडिशन ठेवली पाहिजे. कांदा हे पीक असं आहे की ज्याला कमीत कमी पाणी लागतं, जास्तीत जास्त वापसा लागतो. आणि वापसा कंडिशनमध्ये तुम्हाला जर जमिनीचा pH जर तुम्ही व्यवस्थित ठेवला, माती भुसभुशीत ठेवली, तर तुमचा वापसा व्यवस्थित होणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण नियंत्रित ठेवलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी खाली ठेवा. वरती जर पाहिलं तर पहिल्या महिन्यात पातींचे फुटवे व्यवस्थित ठेवा, दुसऱ्या महिन्यात मान जाड त्याची होईल त्याच्यावरती व्यवस्थापन करा, आणि तिसऱ्या महिन्यापासून गाठीची जाड करण्यामध्ये काम करा. आणि जर तुम्हाला ठीक आहे वॉटर सोल्युबल वापरायची असतील किंवा इतर कुठल्या व्यवस्थापन करायचं असेल, तर कांदा पीक 60 दिवस झाल्यानंतर करा ना. 60 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला शक्यतो केमिकलयुक्त फवारे टाळा. आज हे पीक 45 दिवसाच्या पुढे जाते, परंतु याला कुठल्याही प्रकारची रोगराई दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की फारच केमिकल आणि फारच गोष्टी करण्यापासून आपण वाचलेलो नाही. या ठिकाणी हे आपण करून दाखवले ना, हे व्यवस्थापन केलं की होतंय ना. पण तुम्ही जर का तुमच्या डोक्यामधला एक पगडा आहे, जोपर्यंत चिठ्ठीवर लिहिलेल्या गोष्टी आणायच्यात आणि टाकायच्यात, त्या का टाकायच्यात, कशासाठी टाकायच्यात, हे तुम्ही समजून घेणार नाही, तोपर्यंत तुमचा खिसा कापायला लोक बसलेली आहेत. त्याच्यामुळे शेती तुमची, खर्च तुमचा, उत्पादन पण तुमचं. जर लॉस झाला तर जबाबदारी पण तुमची. आणि म्हणून शेती करायची ना, तर शेती समजून घ्या. मी तुम्हाला शिकवायला बसलेलो नाही, परंतु शेती समजून घेता असताना शेतीमधलं व्यवस्थापन समजून घ्या. कांदा पिकाच्या पहिल्या 2 महिन्यातलं व्यवस्थापन आपण हे ठिकाणी समजून घेतलेलं आहे. 60 दिवसानंतर काय करायचं नाही याच्यावर परत एकदा भेटू ना. माझं म्हणणं आहे, मला एक बेसिक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, आणि हा बेसिक प्लॅटफॉर्म तयार करत असताना तुम्हाला आवश्यक काय पाहिजे, ह्या सुरुवातीचं नियोजन चुकतंय ना. माझ्या पहिल्या महिन्यात पाथीच नाही बनत, मी दुसऱ्या महिन्यात पाथींची तयारी करतोय, मग तिसऱ्या महिन्यात मी माझी मान जाड करायला जातोय, चौथ्या महिन्यात गाठ ती साईज होतच नाही. सुरुवातीपासून लक्ष द्या. आणि फक्त खत टाकलं म्हणजे माझा कांदा फुगेल अजिबात नाही. योग्य खत व्यवस्थापन कोणत्या वेळी टाकलं पाहिजे, ते का टाकलं पाहिजे, त्याची गरज काय, कोणते घटक त्याला गरजेचे आहेत, हे समजून घ्यावं लागेल. आणि अनावश्यक फवारण्या टाळा. एवढंच मी या ठिकाणी सांगतो शेतकरी मित्रांनो. कृषी उद्योजक भारतीय प्रोजेक्टच्या अंतर्गत गेल्या 5 वर्षामध्ये कमीत कमी 20,000च्या वरती शेतकऱ्यांना आपण हे खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवायचे हे सांगण्याकडे आपलं लक्ष आहे. मला तुम्हाला सांगण्यामध्ये माझी कळकळीचा आणि प्रामाणिक हेतू एवढाच आहे की शेती समजून घेतली पाहिजे, शेती उद्योजकतेने केली पाहिजे. मी किती खर्च टाकतोय, मी कोणत्या वेळेला टाकतोय, त्याचा माझ्यावर परिणाम काय होणार आहे, हे जर मला समजून सांगणार कोणी असेल तर निश्चितपणे तुमच्या शेतामध्ये
अधिक आणि चांगलं भरघोस उत्पादन येऊ शकतं ना, आम्ही त्यासाठी उभे आहेत. आम्ही तुमच्याकडून कुठली फी घेणार आहे का? तर नाही घेणार आहे. आम्ही तुम्हाला समजूनच सांगणार आहे, कारण आम्ही स्वतः शेतकरी आहेत. आम्हाला तुमच्या शेतामधलं उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवून द्यायचं आहे. आम्हाला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे. आम्हाला तुम्हाला सजग करायचं आहे. आम्हाला तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये तुमच्यामधला एक उद्योजक उभा करायचा आहे. शेती एक कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये कोणते घटक कधी काय काय वापरल्यानंतर काय काय पद्धतीचं परफेक्ट प्रोडक्शन निघणार आहे याच्यावर आपलं नियंत्रण पाहिजे. आणि ही सगळी गोष्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो, तळमळीने सांगतो. याच्यातले जे सल्ले तुम्हाला घ्यायचे ते घ्या, नाही घ्यायचे ते तुमच्या समोरचा विषय आहे. परंतु घेतलात तर तुमच्या शेतीतला खर्च 30-40 किंवा 50% कमी होऊ शकतो आणि उत्पादन डबल होऊ शकतो. हाच या व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा प्रपंच होता. आणि म्हणून मी संजय गाढवे आपल्या सगळ्यांना, थोडासा लांब जरी झाला असेल व्हिडिओ, तरी पण एक प्रामाणिकपणे ह्या शेतातला, या पिकाचा मूलमंत्र देण्यासाठी या ठिकाणी बसलो होतो. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांच्या जोरदार आणि बहारदार माहितीसाठी मी येत राहील तुमच्यासमोर कृषी उद्योजक भारत या प्रोजेक्टच्या माध्यमातून. नमस्ते.